हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तू पण बोल. हॅलो, हॅलो. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. हा, हाय. काय बाबू, हं, तू दिसते तिथे? हं, तू दिसते तिथे? हं. कुठे दिसते, दाखव. हॅलो. हॅलो. सो आज आहे आषाढी एकादशी आणि समर्थ माझी अशी गुडगुड रेडी झाली आहे ना बाबू. आमचा उपवास नसतो, पण बाकीच्या गोष्टी आम्ही करतो, म्हणजे पाळतो वगैरे. हो ना बाबू. आणि समर्थाचा हा न्यू हेअरकट आहे. म्हणजे 1 वर्षाची असताना तिचा हेअरकट केलेला, म्हणजे तो बॉय कट होता, म्हणजे ॲपल कट असं त्याने केलेला. आणि आता इथे आल्यापासून एका पार्लरमध्ये घेऊन गेलेली आणि तिचे कसे इथे हार्ड वॉटरमुळे केस पण गळायला लागली होती थोडीफार. त्यामुळे हा असं साधारण असा मशरूम कट मारलाय. कशी दिसते बोल, मी कशी दिसते? हं, विचार, मी कशी दिसते? मिठू. मस्त हो. आणि आता कशी बऱ्यापैकी आता काही ना काही तिची गडबड लुडबुड चालूच असते आणि बोलतच असते. आणि आता तिचं एक नवीन सुरू झालंय, मम्मा मला बेबी बोल, बेबी. काय बोल? बेबी बोल, म्हणजे समर्था बोलू नको किंवा बबडी किंवा अजून काही बोलू नको, मी तुझी फक्त बेबी आहे. हो ना बाबू. केवढी बेबी आहे तू? केवढी बेबी आहे, छोटी. आणि आज मला मुहूर्त भेटलाय माझी बॅग ओपन करायचा. म्हणजे गावावरून येऊन ऑलमोस्ट मला 15-20 दिवस, त्याच्यापेक्षाही जास्त दिवस झाले असतील. आणि सगळं म्हणजे शिफ्टिंगमुळे सगळ्या गोष्टी बाकी राहिलेल्या. गावावरून मी बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या गावी मी, म्हणजे उन्हाळी वाळवण, त्याच्यानंतर ज्या गोष्टी इथे भेटत नाही त्या आपण काही विकत घेऊन पण आणल्या. सो त्यांना बॅग ओपन करायला वेळच भेटला नाही. म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी हिने खाऊन टाकल्या. तर बॅगमध्ये होत्या तेच रोज रोज येते आणि खाऊन पण टाकते. पण बाकीच्या गोष्टी लावायच्या होत्या. पण मी म्हटलं जोपर्यंत रूम म्हणजे पूर्ण सगळ्या रूममध्ये व्यवस्थित साफसफाई, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित लावलं नाही जात ना, तोपर्यंत त्या बॅगेतलं सगळं काढणं काही म्हणजे फायदाच नव्हता. कारण ते पण सगळं लावायचं आहे अजून. आणि तेच आता मी ओपन करते बॅग. आणि बऱ्याचशा गोष्टी मी बनवलेल्या गावी, खूप साऱ्या गोष्टी बनवलेल्या हिच्यासाठी. नाहीतर याच्या आधी लग्नाआधी काय मला अशी आवड नव्हती की भरपूर साऱ्या गोष्टी बनवायच्या वगैरे, काहीच अजिबात आवड नव्हती. पण लग्नानंतर काय माहिती ॲटोमॅटिक त्या गोष्टी आवडायला लागल्या. आणि आता मी समर्थाला बऱ्याचशा म्हणजे बाहेरचं जास्त काही देत नाही. कारण बाहेरचे कुरकुरे म्हणा, वेफर्स म्हणा, नाही, कधीतरी क्वचित असं आम्ही दिलं तर तिला. त्यामुळेच तिच्यासाठी फेणे वगैरे मी बनवलेले, म्हणजे ते तळून व्यवस्थित खाईल ती. फेणे, त्याच्यानंतर ह्याचे कांद्याचे पापड बनवलेले, लोणचं बनवलेलं. लोणचं काही खात नाही, पण बाकीच्या गोष्टी अशा बनवलेल्या. आंब्याचं साठं बनवलेलं. आणि ते सगळं ओपन करायचं राहून गेलेलं, कारण सगळं सामान लावायचं होतं. आणि हळूहळू करून आता ते लावतोय. अजूनही प्रॉपर सेट नाही झालंय. आणि आता ते मी तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण ते आता मी ओपन करून बघते काय काय आहे आणि काय काय गोष्टी हिने खाऊन टाकल्या. हो ना, खाऊन टाकल्यात ना. आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या गावी पण राहून गेल्यात हिच्याच. बघा, अशी अशी मध्ये मध्ये येते. आणि आज ते घरात सगळे आहेत, पण तिला बाहेर जायचं नाही, इथेच राहायचंय ना बाबू. हा, जा ना, अभ्यास कर. आणि आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी बनवलेल्या, मग काही गोष्टी गावीच राहिल्या. कारण लास्ट मोमेंटला सगळं पॅक करणं आणि एवढं सामान झालेलं ना की जागाच नव्हते बॅगमध्ये. ते म्हटलं मी नंतर पाठवा तुम्ही गाडीमधून. आणि आता ते मी दाखवते मी काय काय बनवले ना बाबू. दाखवूया. हो, मम्माने तुझ्यासाठी काय काय बनवलं. आणि सगळं लावून पण घेऊया. हा, ओके ओके. आता 2 बॅगा होत्या, ह्या 2 बॅगा. ह्याच्यातल्या ह्या बॅगमधल्या बऱ्याचशा गोष्टी समर्थाने खाल्यात, येऊन येऊन खायची. पण हो ना, मम्माने काय बनवलं मम्माने. सो हे बघा, ह्याच्यामध्ये मी फणसाचे गरे, तळलेले गरे हे बनवलेले ना बाबू. फणसाचे वेफर्स हे तिने एवढे संपवले. हे बघा, असे छान असे बनवलेले होते. हे फणसाचे तळलेले गरे. त्याच्यानंतर हा कोकम मी आणलेला, म्हणजे आमच्याकडे बऱ्यापैकी मच्छी असते, समर्थाला मच्छी आवडते, त्यामुळेच त्याच्यासाठी हा कोकम, जे की मी विकत घेतलेला तिथून.
हां थांब ना. आधी मला मसाला करायचा होता, म्हणजे करायचं मी ठरवलेलं. नंतर मिरचीची वगैरे सगळा मी खर्च काढला, तर त्याच्यापेक्षा मी म्हटलं रेडीमेड मसाला घेईन. ए बस ना बाबू, बस ना. असं काय नाही, तुम्ही बाहेर पाठवू, जा बाहेर जा. म्हणजे मसाला वगैरे बघितलं तर ते पॉसिबल नव्हतं. म्हणजे मिरचीची यावर्षी प्राईस भरपूर जास्त होतं. त्याच्यानंतर सामान, गरम सामान घ्यायचं, नंतर करायचा. त्यापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये मला मसाला येऊन जाईल आणि छान असतो मसाला, जसा बनवतो तसा. कुडाळमधून घेतलेला आम्ही, MIDC मधून. आणि हा गरम मसाला घेतलेला 1 पॅकेट. आणि मी 5 किलोच मसाला घेतलाय, कारण म्हणजे पुन्हा जर हवं तर मागवता येईल म्हणून. हा मसाला आहे. सो मी यावर्षी मसाला म्हणजे आधी बनवायचा होता, नंतर ठरवलं की नाही बनवायचा. आणि हे म्हणजे माझ्या घरात हेच वापरतात गावी, MIDCतून घेतात. सो ते मसाले एकदम छान आहे, टेस्ट पण छान आहे. आम्ही एक फोन करून बघितलं, सगळं जेवण वगैरे छान लागतं, म्हणजे छान होतं जेवण. तिखट पण आहे आणि कलर पण आहे याला व्यवस्थित. सो हा सगळा मसाला आहे. आणि हे मी टमाटासाठी, हे पण तिने खाल्लंय, बऱ्यापैकी खाल्लंय, दाखवते. तू खाल्लंय ना आंबा पोळी, जे की मी गावी बनवलेली आहे बघा, आंब्याची साठ ना बाबू, आंबा पोळी बनवलेली आहे. आणि जी की समर्थाला भरपूर जास्त प्रचंड आवडली. जेव्हा कधी आता ती काही खाऊ असं बाहेरचं मागते ना, त्यावेळी ती आंबा पोळी देते. याच्यामध्ये शुगर वगैरे काहीच ऍड नाही आहे, बिलकुल नाही. कारण एवढा म्हणजे आमच्या घरचाच आंबा होता, त्याचीच मी ही आंबा पोळी बनवलेली. म्हणजे सगळे घरच्याच गोष्टी आहेत बऱ्यापैकी ना बाबू. आणि हे मी अशी साठी बनवलेली, त्याच्यापैकी बरीच आहे बघा, अशी बनलेली होती. ठीक आहे, समर्थाने खाल्ली आहेत त्याच्यानंतर निम्मी. यावर्षी मी ना बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या, बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या, म्हणजे वाळवणच्या, उन्हाळी वाळवणच्या. हे बघा, एवढी सगळी मी आंब्याची साठं बनवलेली आणि एकदम टेस्टी आहे. कोणासाठी बनवली? समर्थासाठी. आणि हिच्यासाठी सगळ्या गोष्टी मेन म्हणजे बनवलेल्या आहेत, कारण तिला ना अशा बाहेरच्या गोष्टी भरपूर मी कमी प्रमाणात देते. म्हणजे 10% ती बाहेरच्या गोष्टी खाते, नाही असं नाही. आणि कोणत्या मुलाला वगैरे बघितलं ना, छोट्या मुलांना खाताना वगैरे किंवा मोठ्यांना पण, तेव्हा तिला खायची इच्छा होते, नाहीतर नाही होत. सो तिला आता थोडं जपावं लागतंय मोठी झाल्यापासून. पहिलं कसं आम्ही तिला काही सांगून व्यवस्थित देत होतो असं, म्हणजे बाहेरच्या गोष्टी, हे नाही खायचं, हे औषध आहे. आता नाही, आता मॅडमांना कळतात त्या गोष्टी, त्यामुळे अजून जपावं लागतं. म्हणजे तिला समजावं लागतं की हे तुझं नाही आहे, हे नाही खायचं. पण खाते, बाहेरचं खातच नाही असं नाही, खाते पण थोडंफार प्रमाण, म्हणजे तिचं असं प्रमाण सेट केलं. त्याच्यानंतर नाही, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, म्हणजे फणसाच्या आट्या, ज्याला की माझ्या आजीने माती वगैरे लावून दिली आहे. सो याची भाजी छान होते. त्याच्यानंतर हे उकडून पण छान लागतात आणि भाजून पण छान लागतात. आणि हे पण माझ्या आजीने दिले, उकडून समर्थाला देते असे मध्ये छान, आणि ती आवडीने खाते पण बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यानंतर याच्यामध्ये हां, असे मी फेणे बनवलेले आहे बघा, फेणे, भरपूर सारे फेणे आहेत त्याच्यामध्ये. आणि अजून पण बरेचसे म्हणजे तांदळाचे पापड होते, ते माझ्यामध्ये गावीच राहिले, बघते आता याच्यामध्ये भेटतात काय. आणि हा शेंगा, म्हणजे माझ्या काकीने वगैरे शेंगदाणा केलेला, आणि त्याच्या त्या शेंगा त्याने दिलेल्या, तो हे शेंगा आहेत. आणि हे मी विकत घेतलेले, चिंच घेऊन आली आहे, त्यामुळे हे चिंच. हा, आणि ह्याच्यामध्ये पण फेणे आहेत, सगळे फेणेच आहेत भरपूर ते. आणि जे मेन मी बनवलेले पापड, त्याचा मी व्हिडिओ पण, म्हणजे छोटे छोटे क्लिप्स आहेत माझ्याकडे, जे मी गावी बनवले किंवा फिरायला वगैरे आम्ही गेलेलो ना, त्या मी नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन सगळ्या गोष्टी. सो म्हटलं हा आधी ब्लॉग बनवते आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. आणि हे सगळं आता लावायचे. आणि अजून एक म्हणजे मी आंब्याचं म्हणजे कच्चे आंबे गावी एकदा भरपूर पाऊस लागलेला, म्हणजे मे मध्येच लागलेला, त्यामुळे सगळे कच्चे आंबे पडलेले, म्हणजे पडून गेलेले. त्याचीच मी थोड्या आंब्यांचे, म्हणजे काही काही फुटून गेलेले, त्यांचेच मी ते आंब्याची फोडं बनवले. आंबोशी वगैरे बोलतात त्याला, ज्याचं की लोणचं छान होतं. आणि याच्यामध्ये आय थिंक नाचणी असते,
चवळी पण आणलेली, पण ती बाहेर काढली कारण बनवायची होती. अजून एक भेटला. ओके, अजून एक भेटला. आणि गावी पण बरीचशी मदत माझ्या लेकीने केली हे सगळं बनवण्यासाठी ना, म्हणजे लुडबुडा बनवण्यासाठी नाही. सो एवढ्या सगळ्या गोष्टी मी बनवलेल्या, म्हणजे फणसाचे वेफर्स. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळीकडे हे कोकम, हे मी बनवलेले हेने. त्याच्यानंतर ही आंबापोळी एवढं अशी छान अशी बनलेली. त्याच्यानंतर ही विकत मी चिंच घेतली कारण मला मच्छीमध्ये वगैरे चिंच आवडते. त्याच्यानंतर हा मसाला, हा गरम मसाला, आणि हे सगळे फेणेच आहेत. त्याच्यानंतर ह्या फणसाच्या आठळ्या, आणि हे शेंगा म्हणजे शेंगा आणलेला, हे घरातून भेटलेत, आम्ही केलेले तिथे हे घरगुती शेंगा. त्याच्यानंतर ही घरगुतीच नाचणी आहे जी मी विकत घेतलेली भाकरीसाठी. आणि हे असं मी छान बनवलेलं लोणचं, आंब्याचं लोणचं. आणि त्याच्यानंतर ही आंबुशी म्हणजेच आंब्याची सुकवलेली फोडं मीठ घालून ते. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा बनवलेल्या ज्या की राहिल्या. सो हे आता मला आता हे सगळं काढलंय पसारा, पण तो आता सगळं पुन्हा लावायचा. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. सामान वगैरे सगळं लावून घेतलं आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. म्हणजे किचनमध्ये माझं वाटण वगैरे काढून ठेवलेलं, म्हणजे भाजून वगैरे ठेवलेलं, तेच भरून ठेवलं. म्हणजे 2-4 दिवसाचं वाटण मी एकत्र काढते. त्याच्यानंतर मी इथे सुकी फोडं होते ना, ती भिजत घातलेली गरम पाण्यामध्ये, कारण आज बनवायचं होतं मला लोणचं. हे लोणचं मला प्रचंड आवडतं, एवढं छान होतं ना हे. आणि याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण घालायची भरभरून अशी, आणि तेल थोडं जास्तच घालायचं, म्हणजे कसं ते ड्राय होत नाही लोणचं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये व्यवस्थित लसूण भाजली की मोहरी, हळद, आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकायची, आणि मीठ थोडंसं टाकते मी, कारण याच्यामध्ये फोडांमध्ये ऑलरेडी हे मीठ असतंच, त्यामुळे थोडंसं टाकायचं. आणि मग ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये फोडं ॲड करायची. आणि म्हणजे माझी आई हे लोणचं एकदम भारी बनवायची, म्हणजे तिच्यासारखं तर जमणार नाही, पण मी ट्राय केलं आहे तसंच बनवायचं. आणि याच्यामध्ये गूळ ॲड करायचं, गुळाने ना याची चव एकदम छान होते आणि खूप सुंदर लागतं. म्हणजे गुळाने एक त्याला बाइंडिंग येते छान अशी. आणि हे आंबट, तिखट, त्याच्यानंतर गोड, आणि एकदम चवीला छान लागतं. ह्याच्यासोबत तुम्ही 2 घास जास्त खाल असं बनतं हे लोणचं. आणि दिसायलाही सुंदर आणि झालेलं पण सुंदर. आणि मग थोडा वेळ त्याला 5 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे मग 5 मिनटात बनतं हे लोणचं. आणि बघू शकता काय कलर आला आहे तो, आणि सुंदर झालेलं लोणचं. आणि बाकीची पण मग माझी कामं आवरलेली सगळी. आता संध्याकाळ झाली आहे, समर्था झोपून उठली. त्याच्यानंतर तिला झोपून उठल्यावर लगेच काहीतरी खायला पाहिजे, म्हणजे फ्रूट म्हणा किंवा बाकीच्या अशा गोष्टी काहीतरी पाहिजे, नाही तर खूप रडते. आणि आज जे फ्रूट होतं ते पेर होतं. पेर तिला बिलकुल नाही आवडत. पेर म्हणजे खाते ती, नाही आवडत असं नाही, पण ती जरा त्याची टेस्ट वगैरे जास्त गोड नसतं ना, त्यामुळे आज तिने खाल्लं व्यवस्थित. मम्मा मला आवडलं म्हणून खाल्लं, पण टाइमपास करत खाते मी, समजलं हिला काही जास्त आवडलं नाही आहे ना. आणि मग त्याच्यानंतर अजून रडायला लागली की मला नाश्ता हवा. आणि नंतर ते सगळं तिचं झालं. आणि मग ते 7 वाजले की तिचा एक अभ्यास असतो, म्हणजे जास्त काही नाही तिच्या रुटीनमध्ये. फक्त मी छोट्या मोठ्या गोष्टी तिला शिकवते, म्हणजे जे गोष्टी तिला आता कळणं गरजेचं आहे त्या गोष्टी शिकवते. कारण आताच्या मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होतं, म्हणजे या लहान वयात खूप जास्त फास्ट होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी ना त्या बरोबर लक्षात ठेवतात, म्हणजे पहिल्या जनरेशनपेक्षा जास्त. मग ती दाखवते. हे मला आय थिंक समजा 7 महिन्याची होती, 7-8 महिन्याची होती तेव्हा ना मी असे फ्लॅश कार्ड, म्हणजे हे असे फ्लॅश कार्ड मागवलेले, जेणेकरून तिला तेव्हा दाखवू. पण तेव्हा काय पॉसिबल नाही झालं, कारण तेव्हा ती खूप छोटी होती, म्हणजे 7 महिन्यांची होती. त्यामुळे असंच मी एक रीलमध्ये बघितलेलं आणि त्याच्यानंतर मी हे मागवलेलं. पहिलं मला वाटायचं की काय एवढ्या छोट्या मुलांना काय शिकवणं. जशी वर्षाची झाली ना, मी बऱ्याचशा गोष्टी तिचे घ्यायला लागली आहे अभ्यासात, बऱ्याचशा गोष्टी घ्यायला लागली. आणि तिला त्या बऱ्याचशा, म्हणजे बरेचसे शब्द, मोठे मोठे शब्द पण व्यवस्थित लक्षात राहिले. तो आणि त्याच्यानंतर मध्ये आता गावी गेली, तो गॅप पडला ना तिचा, की तिथे मी तिला व्यवस्थित खेळायलाच दिलं, म्हणजे अभ्यास असलं काय नाही किंवा छोट्या मोठ्या गोष्टी. अजून ती 2 वर्षाचीच आहे, प्रॉपर 2 वर्षाची झाली आहे, 2.5 वर्षाची पण नाही, 2 वर्ष होऊन गेली. सो तिला बऱ्याचशा गोष्टी आतापासूनच येत आहेत. आणि म्हटलं पुढच्या वेळची तिला
पुढच्या वर्षी तिला जायचंच आहे ना बाबू. आणि आतापासून मला शाळेत जायचंय ना बाबू. मला मम्मा बॅग दे, हे दे, ते दे असं नेहमी सांगते. म्हणून तिच्यासाठी एक बॅग पण घेतली आम्ही ना बाबू. तू अभ्यास करते. सो मी दाखवते समजला बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे तिच्या कसं आहे म्हणजे काही गोष्टी गॅप पडला ना की ती विसरून जाते. म्हणून मी ना रोज थोडा वेळ तरी म्हणजे बाकीच्या काही काम असू दे मी ते सोडून तिला पहिला त्या गोष्टी शिकवते अभ्यासाच्या. आणि ती करते पण आवर्जून. आता ती खेळत होती आणि बाबू आपण अभ्यास करूया आणि लगेच ती आली उठून चल करूया म्हणून. आणि बरेचसे शब्द असे आहेत जे इझी शब्द आहेत ना ती तिला कळत नाही आणि हार्ड आहेत ना त्याच्यासाठी मला म्हणजे हार्ड आहेत ना तिला एकदा तिला सांगितलं ना की हा शब्द आहे सो ती बरोबर लक्षात ठेवते. हे तिचं आहे. आणि थोडाफार तरी म्हणजे आता इंग्लिश मिडियम आहे त्याच्या हिशोबाने पण मुलांना घ्यावं लागतं. म्हणजे मराठी तर ती व्यवस्थित प्रॉपर आता बोलते, मस्त बोलते. सो म्हणून मी तिचं काही असे फ्लॅश कार्ड दाखवते आणि मग ती प्रॉपर सांगते की हे हे आहे. म्हणून मी तिच्यासाठी हे एक बुक म्हणजे जेव्हा ही बुक ती वर्षाची असताना मी एका जत्रेत वाटतं घेतलेलं. ज्याच्यामध्ये लहान मुलांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, पुस्तकं वगैरे असतात त्याच्यामध्ये घेत. आणि हे आता मला बऱ्यापैकी युजफुल ठरते. म्हणजे ह्याच्यात बघून ती बऱ्याचशा गोष्टी शिकली आहे. आणि त्याच्यानंतर हे जर ना लहान मुलं असतील ना तर असे फ्लॅश कार्ड ह्याच्यात पण बऱ्याचशा गोष्टी आहेत जेणेकरून ते व्यवस्थित कॅरी म्हणजे लवकर शिकतात ह्या फ्लॅश कार्डने. बरं जसं की मी तिला ना स्टार्टिंगला जे शिकवलेलं ना शरीराचे आपले बॉडी पार्ट म्हणजे त्यांची नावं आता ती बऱ्यापैकी सांगते, व्यवस्थित सांगते. आता मी म्हणजे आता मी मोठ्या रँडमली असं शूट करूया तिचे काही मुवमेंट. म्हणजे हे मलाही लक्षात राहील ज्यावेळी कधी ती मोठी होईल, अजून मोठी होईल थोडी की मी ही. आणि मी तुम्हाला दाखवते म्हणजे जे बऱ्याचशा गोष्टी तिला येतात आणि काही काही गोष्टी तिच्या अजून लक्षात नाही राहत पटकन. बाबू हे काय, हे काय अम्ब्रेला. असे मोठे मोठे शब्द तिला लक्षात राहतात आणि छोटे छोटे शब्द तिला नाही लक्षात राहत. असं बेसिक गोष्टी मी शिकवते म्हणजे जेणेकरून तिला त्याचं नाव वगैरे प्रॉपर येईल अशा गोष्टी शिकवते जे आत्ता कळणं गरजेचं आहे. बाकी अभ्यास असा मोठा काही घेत नाही. आईस्क्रीम. आणि याच्यामध्ये खूप सारे म्हणजे फ्रूट, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, ॲनिमल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बॉडी पार्ट त्यांचे सगळं म्हणजे सगळं भेटतं फ्लॅश कार्ड मध्ये. हे काय झेब्रा. हे काय डिअर. असे काही शब्द आहेत ते तिला नाही अजून कळत. हा लाईन शिकवायला मला आय थिंक 2 हफ्ते गेले. 2 हफ्त्यापेक्षा जास्त मी लाईनच शिकवत होती. आणि हे काय हा आणि एलिफंट शिकवायला अजून प्रॉपर तिचा उच्चार निघत नाही पण ती बरोबर ते शब्द बोलते. थांब अजून दाखवते. काही याच्यामध्ये आहेत ना जसे की बरेचशा गोष्टी आहेत, बरेचसे कार्ड आहेत जे मी अजून शिकवले नाही त्यामुळे ते तिला दाखवत नाही. म्हणजे बरेचसे मोठे शब्द आहेत जे की एवढ्याच शिकवण्याची तिला काही गरज नाही असं वाटतं. अजून 3 वर्षाची झाली की ते प्रॉपर कळतील तिला. त्याचं मिनिंगच तिला कळत नाही त्यामुळे ते मी मग साईडला काढून ठेवते. हे काय काय बोल काय सांग. कोण आहे हा, कोण आहे टायगर. हा हा एक ह्याच्यामध्ये कन्फ्युज होते. म्हणजे टायगर जर दाखवलं ना तर झेब्राच बोलते. हे सगळ्यात आहे. हे पहिले शिकले. फिश, पॅरोट. हे पण असे शिकवले तिला किकिंग, ड्रिंकिंग वगैरे हे. पण तिला प्रॉपर येत नाही पण एखादा शब्द कधीतरी लक्षात राहिला तर बोलते ती. काय किकिंग, ड्रिंकिंग. अरे बापरे आज व्हिडिओ चालू आहे पण बऱ्याचशा गोष्टी बोलते जे हेरवी बोलत नाही असे. हा डॉक्टर. हे अजून आहेत ना पायलट वगैरे तिला नाही अजून समजत त्यामुळे ते नाही. फक्त डॉक्टर बरोबर ओळखला तिला म्हणजे डॉक्टरकडे जाताना वगैरे तिला कळतं बरोबर त्यामुळे हे ओळखलं. हे काय टायगर.
हे काय जिराफ. Deer. काय काय कार्ड डबल पण आहेत, काय काय सिंगल पण आहे. म्हणजे डबल डबल टायगर असे 2 आहेत, त्याच्यानंतर पॅरोट आहे. हे काय बाबू? Hmm? हे काय? Net. नेक्स्ट. Hot. हे काय? Hot. हॉर्स नाहीये हा. Huh? हॉर्स नाहीये बघ. Zebra. झेब्रा. हा हॉर्स तेच आहे. म्हणजे मध्ये मध्ये अशी कन्फ्यूज होते. हे काय? Hmm? Candy. जम्पिंग. जम्पिंग. आणि हे काय? Eating. इटिंग. Cow. काऊ. आणि हे काय? Hmm? गोट. Goat. हे काय? Huh? हे काय? Huh? हे काय? रीडिंग. Hmm. Avocado. अभ्यास करते. हा. Huh? क्राईंग. Hi. हे काय? Hmm? काय? Marigold. मारी गोल्ड असं. एक पहिलं लाईन जरी सांगितली ना ती पुढचं बरोबर बोलते. Wood. रोज. Rod. रोज. Rod. बाबू हे काय? Marigold. मी घालतली, तू घाल ना मांडी. Tutu. नको. हे बघ. हे काय? Orange. हे पण शिकवण्यासाठी मला खूप जास्त मेहनत लागली आहे. खूप म्हणजे खूप जास्त. ऑरेंज जो आता येतो. Banana. आणि हे काय? Hmm? हे काय? काय आहे? ग्रेप्स. Grape. हा शब्द तिला मी आता 15-20 दिवस झाले एकच शब्द शिकवते, ग्रेप्स. हा तिला बिलकुल येत नाही. But. Car. आणि एवढं भारी वाटतं ना की एखादा शब्द शिकवला आणि तिने लगेच तो लक्षात ठेवला, एकदम भारी वाटतं. मग अभ्यास घ्यायला पण तिला मजा येते आणि तिला स्वतःला आवडतं. बरं कधी कधी ती स्वतः सांगते, मम्मा माझा अभ्यास घे. म्हणजे ते फ्लॅश कार्ड आहे ना कबडमध्ये असते, स्वतः काढून घेऊन येते आणि घे माझा. म्हणजे ती स्वतः म्हणून इंटरेस्ट या गोष्टीमध्ये दाखवते. व्हिडिओ शूट करण्याचं एकच कारण आहे फक्त, जर तुमची 2 वर्षाची किंवा 2, 3, 4 वर्षाची मुलं असतील ना, तर हे फ्लॅश कार्ड ना खूप युजफुल ठरतात त्यांना शिकवण्यासाठी. खूप त्यांच्या ह्याच्यामध्ये ना किती ऑल इन वन म्हणजे 72 कार्ड्स आहेत. तू किती बडबड करते? Huh? किती बडबड करते? Italy. काय इदल? Italy. इगलला इदल बोलते. Potato. Potato. पोटॅटो. हे काय? Dot. डॉग. Ball. बॉल. Hip. Eight. आईच. आई. आणि लिप्स. काय आहे? Huh? काय आहे? Mango. Apple. सो आजचा ब्लॉग इथेच सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Take care. सबस्क्राईब करा. Ah. बाय बोल. Bye. बाय. आता मी अभ्यास